नमस्कार शेतकरी मित्रांनो, सूत्राकडून आलेल्या माहितीनुसार शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी येत आहे। नुकसान भरपाई, पीक विमा, मका खरेदी, थकीत रक्कम तातडीने देण्याचे निर्देश राज्य सरकारने केलेले आहे। म्हणजेच की शेतकऱ्यांसाठी ही मोठी आनंदाची बातमी ठरणार आहे। नुकत्याच आलेल्या बैठकीपत्रात मोठी बातमी समोर आलेली आहे, ज्यामध्ये शेतकऱ्यांना पेरणीची रक्कम पूर्ण होण्यासाठी नुकसान भरपाई, पीक विमा जमा करण्याचे सुद्धा निर्देश देण्यात आलेले आहे। रब्बी हंगामात झालेल्या मान्सूनोत्तर पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना अद्याप नुकसान भरपाई मिळालेली नाही। म्हणजेच राज्य सरकारकडून मोठी तयारी करण्यात आलेली आहे। रब्बी हंगामात झालेल्या मान्सूनोत्तर पावसामुळे शेतकऱ्यांचे झाले खूप मोठे नुकसान, त्यामुळे नुकसान भरपाई अद्याप न मिळाल्याने शेतकऱ्यांमध्ये संभ्रम आणि रोष तयार झालेला आहे। तसेच प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत मागील खरीप आणि चालू रब्बी हंगामातील विमा दावेही प्रलंबित असल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत। याशिवाय मका खरेदीची थकीत रक्कमही तातडीने अदा करावी अशी मागणी शेतकरी संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी आयुष प्रल्हाद यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली। त्यामध्ये शेतकऱ्यांनी खूप मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला। जिल्ह्यात गेल्या काही महिन्यापासून झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले, मात्र शासनाकडून जाहीर करण्यात आलेली नुकसान भरपाई अद्याप शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेली नाही। तसेच प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत मागील खरीप आणि रब्बी चालू हंगामातील विमा दावे निकाली काढून विमा रक्कम तातडीने खात्यात जमा करावी अशी मागणी निवेदनात करण्यात आली। त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये झालेल्या या नुकसान भरपाईचे अद्याप राज्य सरकारकडून काही निवेदन आले नाही, त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये खूप मोठा संताप व्यक्त होत आहे। याशिवाय आदिवासी विकास मंडळातर्फे नाशिक जिल्ह्यातील विविध मका खरेदी केंद्रावर मका विक्री केलेल्या शेतकऱ्यांची थकीत रक्कमही अद्याप अदा करण्यात आलेली नसल्याने निवेदनात नमूद करण्यात आले आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसत असून मानसिक त्रासालाही सामोरे जावे लागत आहे। दरम्यान खरीप हंगामी पेरणी सुरू होण्याच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांसमोर बियाणे आणि खत खरेदीचे मोठे संकट उभे ठाकले आहे। त्यामुळे नुकसान भरपाई, पीक विमा आणि मका खरेदीची थकीत रक्कम तातडीने वितरित करावी अशी मागणी शेतकरी संघटनेने केलेली आहे। शेतकरी आधीच नैसर्गिक संकटामुळे अडचणीत आहे। शासनाने नुकसान भरपाई, पीक विमा आणि मका खरेदीची थकीत रक्कम तातडीने शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिला। यावेळी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अर्जुन बोराडे, जिल्हा संघटक विवेक सोनवणे, वळवण तालुका अध्यक्ष बाळासाहेब शेवाळे, स्वतंत्र भारत पक्षाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब धुमाळ, गोकुळ वाघ, सतीश वाघ, प्रवीण सोनवणे, महेंद्र सोनवणे, भाऊसाहेब बेंडीस, दिनकर सावरकर, कचरू बागुल, भाऊसाहेब भंडारी, सोपान कडलक, विजय काकुडते, संतोष जाधव आदी उपस्थित होते। यांनी सरकारला थेट इशारा करत शेतकऱ्यांना लवकरात लवकर पीक विमा आणि नुकसान भरपाईचे पैसे थेट त्यांच्या खात्यात वितरण करावे असे आदेश दिलेले आहे। आता पुढे काय होते बघूया। तुम्हाला लवकरात लवकर तुमचे पैसे जमा होतील अशी आशा करण्यात येत आहे। संपूर्ण व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि येणाऱ्या व्हिडिओसाठी बेल आयकॉन प्रेस करा।